नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेलंग, प्रमिलाज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करीत आहे। इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे, ते स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि अर्धा लिंबू त्यावर पिळून घेते, कारण आपल्याला चिकन मॅरिनेट करायला ठेवायचं आहे अर्धा तासासाठी। 1 चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे, पाव चमचा हळद घेतली आहे, 1 चमचा धणे पावडर, पाव चमचा जिरे पावडर आणि 1 चमचा आपण इथे घेतलेलं आहे मीठ। ते सर्व आता हाताने कालवून घ्यायचं आहे असं आणि मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला ते मॅरिनेट करण्यासाठी अर्ध्या तासासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे। आपला अर्धा तास किंवा 1 तास पण तुम्ही ठेवू शकता। इथे बघा कढई घेतलेली आहे, त्यामध्ये 2 चमचे मोठं तेल घेतलेलं आहे। तेल चांगलं तापून द्यायचं। त्यानंतर इथे एक कांदा असा बारीक साईजमध्ये कट करून घेतलेला आहे आणि तो चांगला तेलामध्ये गुलाबी रंगावर आपला परतून घ्यायचा आहे। 1-2 हिरव्या मिरच्या घेतल्यात, त्या आपण गुलाबी रंगावरती चांगल्या अशा तेलामध्ये परतून घ्यायच्या। त्याचनंतर इथे 1 चमचा मी आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट घेतलेली आहे, तेलामध्ये चांगले ते मिक्स करून घ्यायची। त्यानंतर आपल्याला इथे काश्मीरी पावडर आहे ही कलरसाठी घेतलेली 1 चमचा आणि 2 चमचे आपले घरगुती मसाला आहे तो लाल तिखट, पाव चमचा हळद, 1 चमचा धने पावडर आणि पाव चमचे इथे जिरे पावडर घेतलेले आहे। सर्व असं तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर इथे वाटण आहे कांदा खोबऱ्याचं, 2 चमचे मी इथे वाटण घेतलेलं आहे कांदा खोबऱ्याचं, ते चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि त्यामध्ये पाव ग्लास असं पाणी घातलेलं आहे, कारण की आपल्याला मसाले चांगले असे शिजून घ्यायचे। मसाले तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाले 2 मिनिट चांगले शिजून द्यायचे। मसाल्यांनी बघू शकता तुम्ही इथे तेल सोडलेलं आहे चांगलं आणि मसाले पण आपले चांगले झालेले आहेत। आता आपण या ठिकाणी मॅरिनेट केलेलं चिकन मसाल्यांमध्ये घालायचं आणि चांगलं असं एकजीव करून घ्यायचं, परतून घ्यायचं। त्यानंतर आपण इथे 1 चमचा असं गरम मसाला घेतलेला आहे, त्याचबरोबर 1 चमचा मीठ घेतलेला आहे आणि कोथिंबीर। आता हे सर्व असं मिक्स करायचं। मीठ जरा बेतानीच घाला, कारण मॅरिनेट करताना आपण मीठ घातलं होतं, म्हणून इथे कमीच मीठ घातलेलं आहे। आणि आपलं कसं ज्या भांड्यामध्ये आपण चिकन ठेवलं होतं त्या भांड्याला मसाले लागले होते ना, मग त्याच्यामध्ये थोडं पाणी घेऊन ते पाणी चिकनमध्ये ओतलं आणि त्या पाण्यामध्येच असं गॅस याचा कमी गॅस करायचा आणि त्यावरती जरा शिजून घ्यायचं, म्हणजे आपलं कसं चिकन पण पाणी सोडतं आणि मग त्या पाण्यामध्येच आपण चिकन शिजून घेऊ शकतो। हे बघा इथे चिकन शिजायला वेळ लागत नाही, 20 ते 25 मिनिटामध्ये चांगलं चिकन शिजल्या जातं। बघू शकता तुम्ही इथे किती सुंदर असं आपलं चिकन तयार झालेलं आहे। कशी वाटली रेसिपी ती नक्की कमेंटमध्ये सांगा। हे बघा आता आपण चिकन एका प्लेटमध्ये काढून घेऊया। बघा किती सुंदर सुरेख असं आपलं चिकन झालेलं आहे। एक कमेंट करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। धन्यवाद।